नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता मुख्यदल। काल वयवाढी संदर्भातला मी जो व्हिडिओ सोडला होता रील्सला, इंस्टाग्रामला, तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि हजारो DM माझ्या इंस्टाच्या बॉक्समध्ये येऊन पडले। जे हजारो आपले बहीण भाऊ एजबार झालेले आहेत त्यांनी मेसेज केले होते आणि त्यांचे अनेक प्रश्न होते की कसं काय वयवाढ मिळाली मॅडम, कोणत्या अनुषंगाने मिळाली, आमचे पण केसेस चालू आहेत आणि आमचे पण आता अशा पल्लवित झालेले आहेत, आम्हाला ते जाणून घ्यायचे। असे बरेच प्रश्न आणि बरेच मुलांनी मोठमोठे मेसेजेस तिथे केले होते की जे बघून मी अक्षरशः दुःख वाटलं मला की काही मुलं अशा आहेत बिचारे। एका मुलाने तर असा मेसेज केला होता की तो गवंडी काम करून अभ्यास करतोय आणि त्याचं वय आता 31 झालंय, तो ओपन मधून आहे। 2 वर्षाची दिलेली आपली मागच्या वर्षीची मुदत सरकारने काढून घेतलेली आहे आणि बरेच भाऊ बहीण आपले आता पोलीस भरती करणारे तणावात आहेत। तर इतक्या लोकांना सध्याच्या परिस्थितीला मला पर्सनली बोलता येणार नव्हतं, कारण की सगळ्यांनीच आपापले नंबर DM ला टाकलेले आहेत। पण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या विषयावरती मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माहिती होतं की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये माझं 35 वय चालू होईल असं मला वाटलं होतं आणि मागच्या वर्षी जी 2 वर्षाची मुदत वाढवून दिलेली आहे ती याही वर्षी वाढून मिळेल या आशेवरती मी मागचे 10 महिने प्रॅक्टिस करत होते। पण ज्या वेळेस पोलीस भरती 2024चे फॉर्म आले त्यावेळेस असं लक्षात आलं की माझं वय 35 वर्ष 2 महिने झाले, म्हणजे मी 35 वर्ष क्रॉस केलं होतं। दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2 वर्षाची जी आपल्याला सूट दिली होती ती सुटी काढून घेण्यात आली होती, म्हणजे आता माझं वय चालू आहे 36 वर्ष आणि 36 वर्ष वय चालू आहे। पण ही गोष्ट माझ्या डोक्यात आधीपासून ठाम होते मी की रिझर्वेशनसाठी मी कोर्टात जाणार, वयवाढीसाठी मी कोर्टात जाणार। तर मी जेव्हा आमच्या ॲडव्होकेटकडे गेले, ॲडव्होकेट खैरे साहेब म्हणून आहेत मुंबईचे, मी जेव्हा गेले आणि तेव्हा सरांना सांगितलं की सर असा मुद्दा आहे आणि आपल्याला मॅटमध्ये जायचं आहे, तर काय होईल सर, तुम्हाला काय वाटतं? तर मला खैरे सर म्हणाले की मॅडम हे थोडंसं मला अवघड वाटतंय। अगोदर मी काय राजकीय लोकांना भेटून ते होईल त्याचा प्रयत्न केला, पण तिथे काय मला सपोर्ट झाला नाही। मग नेहमीप्रमाणे मला कोर्टात जावं लागलं। ॲडव्होकेट म्हणाले मॅडम अवघड वाटतंय, पण मी पॉझिटिव्ह होते, कारण की माझ्याकडे एक महत्त्वाचा मुद्दा असा होता। आता तुम्हाला सगळ्यांना हाच प्रश्न पडला नाही मी कोणत्या अनुषंगाने वयवाढ आली मला 36 मध्ये। माझ्याकडे एक महत्त्वाचा मुद्दा होता। नालसा जजमेंट आले 2014ला, आज त्याला 8-9 वर्ष होत आहेत। गव्हर्नमेंटने हे इम्प्लिमेंट कधी केलं? मागच्या वर्षी, ते पण मी हायकोर्टात पिटिशन टाकली म्हणून। म्हणजे आमचे 8-9 वर्ष जे वाया गेलेले आहेत 2014 पासून, याला जबाबदार कोण? सरकार। आम्ही जबाबदार नाही आहोत। मग जर तुम्ही सामान्य मुलाला कोरोनाचे 2 वर्ष वाढवून देत असाल तर आमचे 8 वर्ष वाया गेल्याचं काय? ह्याच फक्त पॉइंटवरती मी ठाम होते आणि मी वकिलांना हे सांगितलं की सर या बेसवरती आपण केस जिंकू शकतो आणि मला खात्री होती। तर अशा अनुषंगाने ही केस आपण जिंकलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जितकेही लोकांनी याचिका टाकलेल्या आहेत किंवा वयवाढी संदर्भात वाट बघताय, अजिबात हारायचं नाहीये। एक विचार करा, मागच्या वर्षी जेव्हा मी पोलीस भरतीची तयारी करत होते त्यावेळेस ट्रान्सजेंडर कॉलम नव्हता आणि मी स्वतः कोर्टामध्ये मॅट कोर्टात पिटिशनरी होते की आम्हाला संधी द्या। संधी भेटेल का नाही हे माहीत नव्हतं आणि मी ग्राउंड करत होते, म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह होते। याला म्हणतात यश खेचून आणणं। आपण म्हणतो ना यश खेचून आणलं। जी गोष्ट घडणार नाही ती गोष्ट आपण खेचून कशाच्या बळावर आणू शकतो? फक्त जिद्दीच्या आणि पॉझिटिव्हनेसच्या। तर मी खूप पॉझिटिव्ह होते की मला कॉलम भेटल। कॉलम भेटला। कॉलम कधी भेटला माहिती आहे? मागच्या वर्षी 30 नोव्हेंबरला फॉर्म क्लोज होणार होते आणि 28ला मी कोर्टात उभी होते रडत। माझी केस मेन्शन सुद्धा झालेली नव्हती, म्हणजे 2 दिवस बाकी होते फॉर्म क्लोज व्हायला आणि तरीही मी पॉझिटिव्ह होते की नाही मी करेन, रडत का होत नाही मी करीन। तर 25ला मी कोर्टात होते, मला वाटतं नाही 28ला मी कोर्टात होते आणि 31ला निकाल लागला आणि 5 दिवस वाढीव देण्यात आले होते फॉर्म भरायला मागच्या वर्षी। ठीक आहे, म्हणजे शेवटच्या क्षणाला मी जिंकले होते। या वर्षी 30 तारखेला फॉर्म क्लोज होणार होते आणि 28ला निकाल लागला, म्हणजे फक्त 2 दिवस अगोदर माझ्या बाजूने, म्हणजे मी पॉझिटिव्ह होते, शेवटच्या क्षणाला जिंकले। तर तुम्ही कोणी हरू नका, बी पॉझिटिव्ह राहा। शेवटच्या क्षणाला तुम्ही बाजी जिंकू शकता
आणि मला आशा आहे की कोर्ट अन्याय करणार नाहीत त्या मुलांवरती. कोर्ट खूप संवेदनशील आहे. जे आपल्या कोर्ट आहे त्यावरती विश्वास ठेवा, आपली न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि नक्की तुम्हाला न्याय मिळेल. बस इतकं सांगायचं होतं. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.